पाणी द्या शिवसाहेब, पाणी द्या. बार्शी करायला पाणी द्या शिवसाहेब, बार्शी करायला पाणी द्या. बार्शी करायची पाणीपट्टी माफ करा. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या शिवसाहेब, पाणी द्या. बार्शी करायला पाणी द्या, पाणीपट्टी माफ करा. शिवसाहेब, पाणी द्या. बार्शी करायला पाणी द्या शिवसाहेब, पाणी द्या. पाणी पाणी तुमची पाईप फुटायली. तुमची पाईप आठवड्याला 10 दिवसाला फुटायली. पाईपाची किती व्हायला लागली. चांगल्या स्पेशली आठवड्यात 1 दिवस, महिन्यात एखाद्या वेळेस ठीक आहे. 8-8 दिवसाला तुमची पाणी पाईप फुटते ती लिकेज होती. 10 दिवस आम्ही पाणी कुठं काय करायचं. कसला मार्ग काढता. ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी सगळे मेंबरनी आश्वासनं दिली पाणी स्वच्छ आणि सुंदर देऊ. बरोबर. आपण तर मेंबर यायचं तेव्हा येऊ द्या. अधिकाऱ्याचा नैतिक जबाबदारी आहे का नाही. जर कुठली निवडणुकीमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष जोपर्यंत होत नाही अजिबात नाही. नाही विशी साहेब चालवा म्हणजे आम्ही मरायला खूप अशी तानानं मरायला लागलोय. आमची अवस्था बघा तुम्ही. विशी करायला कसली शिकतो. आमचा बार्शी करायच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. 10 दिवस पाणी येत नाही. तुम्ही पाणीपट्टी कशी काय महिन्याची घेता. मग सरसगट काय असा पाणीपट्टी माफ करायची. 3 दिवस महिन्यात 3 दिवस पाणी सोडता म्हणा तुम्ही. 3 दिवसाची काय असाची पाणीपट्टी घ्यायची का. तुम्ही बघून न डोळे झाकल्यासारखं करता काय. बार्शी करायला येण्यात काढता काय. निवडणुकीच्या टायमाला मोठी आश्वासनं दिली सगळ्यांनी. मग जोपर्यंत ती निवडून येत नाही तोवर बार्शी करायला पाणी द्यायचं नाही का. शिवसाहेबांचं काही नैतिक जबाबदारी नाही का. आम्हाला पाणी द्यायची. पाईप फुटला त्या गंगेच गेलं. टँकरला डबडं लागलं. कसं कळतंय. दर सारखं आम्ही फोन करायचा. साहेब पाणी. पाईपलाईन फुटली. साहेब पाणी. गंगेतलं पाणी गेलं. पाईप साहेब पाणी. येड्यात काढताव काय. किती दिवस गप्पा बसायचं असतं. तुम्ही काय करायला. तुमची जबाबदारी पार पाडायला लागला. पण तुम्ही साहेब माझं काय असं ती मागणी मंजूर करायची. नाही तर काय असं ते हसल होईल तिथं होईल. चला लवकर कोण. हा नाही बाहेर बोला. मला मोकळा करा. कसली चर्चा करता. हे बाहेर मला बाहेर बोलू. मला माझ्या संग चर्चा करा. नाही काय आमचं काय हित आहे त्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये. आमचं काय हित आहे. आम्ही दुसरं काय मागतो का. तुमच्या खिशातली पाखरं मागतोय काय. फक्त पाणी मागतोय तुम्ही. काय घोटाळा काय करा. सगळीकडे फोन. तुम्ही बघा आठवड्यात किती वेळा महिन्यात किती वेळा पाणी सोडायची मला सांगा. रेकॉर्डली बघा. मॅडम काय चालू सांगा. रेकॉर्डली सांगा मॅडम. काय हा मग कुठं. मी बार्शीचं सांगायले. सगळ्यात बार्शी सांगा. सगळं बार्शी. मी माझ्या एकटीसाठी आलेलं नाही.
सुखदेवनगरला तर 10 दिवस झालं पाणी आलं नाही. कुठं सोडलंय कसं? साहेब पाणी कुठे आहे? चला. साहेबांनी पाणी नाही नाही कसं- मला शिवसाहेबांना भेटायचंय. मला अजिबात होय, दुसऱ्याला भेटायला भेटायचं कोण नाही नाही. म्हणले तुम्हाला? शिवसाहेबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुमच्यासारख्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही आता. साहेबाला द्यायला लावून हा, आले. चला, मग मीच मी म्हणलं येणार तुम्हाला. नाही. पहिलं पाण्याचं चक्र बघू की रोटेशन कसं आहे. सगळ्या तिकडे रोटेशन पाणी नाही आम्हाला. मरायला लागलो आम्ही पाण्यावर तरी जा. आता 10 दिवस पाणी नाही आम्हाला आणि रोटेशन चेक करायला करा चेक काढा सगळं काढा. तुम्ही कुठं कुठं पाणी सोडलं की कधी कधी सोडलं ती काढा रेकॉर्ड काढा. हो सांगा सांगा तुमच्याकडे रोटेशन. मी मसन वाट्यात राहते रोज बार्शीत पाणी कधी कधी सुटतंय मला सांगा. माझं सांगू नका. अहो मी तुम्हाला काय म्हटले मी 10 दिवस पाणी सुटायचं रोटेशन आहे. मी काय म्हणते तुम्ही कुठं जरी मी राहिले मी राहत नाही. बरं ठीक आहे मी बार्शीत राहत नाही. बार्शीत पूर्ण पाणी किती सोडतं मला सांगा सांगा. मी कुठं राहते 6 ते 7 दिवसाच्या गॅपने कोण म्हणला खांबे साहेबाला विचारा. 10 दिवसाला मी फोन केलेला असतंय साहेब पाणी ती म्हणतात पवारला विचारा. पवार म्हणताय मी मुतूर लावायला बाहेर लग्नाला गेलोय. मग पाणी कोण? अरे 10 दिवस तरी का काय कमी आहे? मरणाचा पाऊस पडला ओला दुष्काळ जाहीर करायची वेळ आली. माणसं वाहून गेली जनावर वाहून गेली. एवढं मुबलक पाणी आहे आपल्याला. मग पाणी असताना पाणी तुम्ही का सोडत नाही मला सांगा. पाण्याचं कारण सांगा का? मेंबर निवडून आल्याशिवाय तुम्ही पाणी आम्हाला देणार नाही का? अध्यक्ष निवडून आल्याशिवाय तुम्ही आम्हाला पाणी देणार नाही का? तुमच्या अधिकाराची न्यायची जबाबदारी आहे का नाही? काही बार्शीकराला पाणी द्यायची का? नगरसेवकाने पाणी पाजायचंय का आम्हाला? तुम्ही काय करता इथं? काय त्या पगारी घेता हो काय? पगारी घेता हो काय त्या? हा आम्हाला काय येड्यात काढायला हो का तुम्ही? पाणी 10 दिवसाला पाणी. तुमच्या घरी किती दिवसाला पाणी येत आहे? तुमच्या घरी किती दिवसाला पाणी येत आहे? 10 दिवसाला पाणी सोडता आणि पाईपलाईन फुटली. अरे चांगल्या क्वालिटीची पाईप घ्या की मग फुटते ती कशाला? डुप्लिकेट माल वापरता. नाही नाही साहेबांनी इथं बाहेर मला चालता येत नाही. आता मला उठता येत नाही. मी इथं बसणार. मला उठता येत नाही. मी अपंग आहे. मला इथं बसून चर्चा करायची. येड्यात काढायला तुम्ही सगळे मेंबर लोक उभारताना मोठ्या मोठ्यानं आम्ही पाणी देऊ स्वच्छ निर्मळ पाणी देऊ. पाण्यावर राजकारण करते ही लोक आणि ही निवडून येतील नाही येतील अधिकाऱ्यांना आम्हाला पाणी द्यायचं नाही का? का जोपर्यंत तुमचं काय नगरपालिकेची स्थापना होत नाही तोवर आम्हाला पाणी द्यायचं नाही का? पाणी म्हण आणि बाई सांगते आणि मला 10 दिवसाला पाणी कुठं सोडलंय? कुणाला झालंय विचारा बार्शीकराला किती दिवसाला पाणी तुम्ही सोडता म्हणून. 10 दिवस पाणी नाही. काय करायचं माणसानं? घरपट्टी कशी महिन्याची वसूल करायची कळती? घरपट्टी सुद्धा बार्शीकराची माफ करायची अजिबात नाही. बोकेपणे साहेब महिन्याची घरपट्टी तुमची नगरपालिका वसूल करते. नाही साहेबांनी बाहेर यायचं. मी आपण काय येत तर त्यांनी माझ्याकडे खाली यायला पाहिजे होतं निवेदन स्वीकारायला. मी हिथं आले हितावरी इशी विशी काय इशी विशीचा आम्हाला दुकान. बार्शीकराला पाणी नाही प्यायला आणि इशी विशी त्या इशीला लावलं तुमच्या डबड इशी म्हण. त्या इशीचा आमचा काय फायदा आहे? बार्शीकराचा फायदा सांगा. बार्शीकराचा तुमचा फायदा करायला विशी करता तुम्ही. आमच्या बार्शीकराचा काय फायदा आहे मला सांगा. रोज माता माऊल्या हांडा घेऊन तुम्हाला काय नेट आहे का? जागेवर पाणी अधिकाऱ्याला नेत्याला टँकर घरी. आमच्या सारख्याच काय? आमच्या घरी टँकर येत आहे का? आमच्या सारख्याच्या दारात हापसा नळ आहे का? आलेला नळ 10 दिवस डायरेक्टच म्हणते ती पाणी नाही. आणि पाईपलाईनचा प्रॉब्लेम. अरे काय पाईपलाईन? हलक्या पाईपलाईन वापरू नका की तुम्हाला लागलं डबड. नगरपालिकेचा जनतेचा आलेला टॅक्स सुद्धा खाऊन तुम्ही चांगली कागद नाही गेला. या लवकर सांगा साहेब. नाहीतर मी मला सांग विषय त्यांना सांगा. एकतर खाली येऊन माझं निवेदन स्वीकारलं पाहिजे होतं. मी अपंग असताना इथं मागणी घेऊन आले आणि तारीख तुम्हाला मला इशी विषयी सांगता काय? ठीक आहे बाहेरच्या बाहेर तुम्ही आता मी बाहेरच म्हणू. बघू काय बोलती होईल. आणि सांगते 10 दिवसाला पुण्या एरियामध्ये पाणी सोडलं नाही. अगं बाई सांग महिन्यात किती पुणे एरियात तो पाणी सोडलं आम्हाला सांग. किती वेळ झाला? नवीन आहे म्हणजे काय झालं? नवीन पगार नाही काय? नवीन असली म्हणजे पगार नाही का? तिला द्या मग मला लिहून. नवीन असल्यावर तिला काम जमत नाही आम्ही पगार करत नाही. नाही साहेब मी मध्ये नाही साहेब. मला साहेब बाहेर पाहिजे. माझी व्यथा ऐकायला साहेब बाहेर पाहिजे. काही येऊ शकत नाही काय? का साहेब आमची सेवा करायला
साहेबांनी यायचं असतं बाहेर माझ्या निवेदनाचं उत्तर द्यायचं. मी मध्ये येत नाही. मी इथं बाहेर बसणार माझ्या प्रश्नाचं उत्तर साहेबांनी द्यायचं. आमच्या व्यथा ऐकायच्या, जनतेच्या व्यथा ऐकायच्या, नागरिकांच्या व्यथा ऐकायच्या. आमच्या व्यथा ऐकायला तुम्ही बसलेला आहे. 4 भीतीच्या आदिवासीच्या हव्यात नाही. बघा बार्शीकर येऊन काय साहेबाला बार्शीकरांचे काय हाल आहेत येऊन बघा. पाण्यापासून काय वंचित आहेत लोक ती बघा. तुम्हाला काय कळणार आहे वरी बसल्यावर खाली काय जळतंय ती. राजा बोलत दल हालत. आमच्या व्यथा तुम्ही ऐकायला पाहिजे. जोपर्यंत म्हणतात ना आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय पाजत नाही. साहेब आम्ही तुमच्या पुढे रडायला आलोय. आमच्या व्यथा तुम्हाला मांडायला आलोय. पाण्याची काय अवस्था आहे बघा, स्वच्छतेची काय अवस्था आहे ती बघा. एवढ्या जवळ बसून जर तुम्हाला आमच्या व्यथा कळत नसतील तर तुम्ही माणूस नाही. माणसाच्या आतल्या हैवान आहे तुम्ही अधिकारी लोक. हे बघा लवकर येतात का बाई. निवेदन कुठे आहे? साहेब बार्शीला पाणी किती दिवसाला सोडतात तुमच्या अधिकाऱ्याला विचारा. मग त्या प्रश्नाचं मी उत्तर देणार. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला विचारा. प्रॉब्लेम आहे. कशा किती दिवस मेन लाईन आपण जोडतोय आता तुम्हाला नाही किती दिवस ऐका तुमचं सांगा पहिले मग बोलतो. नाही मेन लाईन म्हणता किती दिवस. मेन लाईन जोडचं आपलं 50% काम चालू आहे. 10 दिवसाला पाणी काही ठिकाणी लेट काही नाही. तुम्ही तुमच्या त्या खांब्या साहेबाला विचारा. त्या ज्या तिथं नियमावलीप्रमाणे तुम्ही एरिया वाईज पाणी द्यायचं ठरवलंय तिथं किती दिवसाला पाणी येतंय त्यांना विचारा मग मला सांगा. 10 दिवस काही नाही. ही सगळे बार्शीकर आहेत त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला पाणी किती दिवसाला येत आहे. एक गोष्ट आहे का आचारसंहिता अजून 21 तारखेला लागू आहे. जर आपल्याची म्हणणं आहे सांगा थोडक्यात. आचारसंहितेचं काय लागू आहे काय तुम्ही अशा गोष्टी करू नका. मागणी राजकीय नाही ही पूर्ण सामाजिक आहे. आहे की काही एकदा आम्ही अध्यक्ष दोन सांगतो आता साईट वरतीच आहे. त्या ठिकाणी मेजर लिखित होतं ते काढलंय त्यांनी. आता चुकीचं बोलत नाही बोलत नाही मी ऐकून तरी घ्या तुम्ही. तर ह्यात लिकेज असल्यामुळे काही ठिकाणी रोटेशन वाढलंय. जिथं रोटेशन वाढलंय तिथं आपण पर्यायी टँकर सुद्धा पाणी पुरवठा करतोय. अजिबात नाही अजिबात नाही. ज्या एरिया सांगा तिथं अहो पाठवतो. सगळ्याच एरिया बार्शी मला सांगा प्रत्येक ठिकाणी स्वतःहून टँकर पाठवतो. जरी काढायला मला रोटेशन सांगा. जिथं अडचण तिथं पाणी नाही साहेब मी ज्या एरियात राहते आजचा दिवस 10वा आहे. कुठला रोटेशन करू देवनगर. मला दाखवायला विचारा की फोन आला तर आपण काय फोन कशाची वाट बघता तुम्ही. पाणीसाठी फोन करायची गरज नाही. ती पवार आहेत का नाही पवारांना मी सहज फोन केला. साहेब म्हणलं पाणी किती दिवसाला सुटते. मी म्हणलं ताई दर 4 दिवसाला. बरं म्हणले ठीक आहे म्हणलं. मला बघायचं होतं आपल्याला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहित केल्या पाहिजे. पवार म्हणले दर 4 दिवसाला आठवड्यात 2 वेळा. मान्य आहे. मग दर 4 दिवसाला तुम्ही रेकॉर्डली 4 दिवस म्हणता पाणी 10 दिवसाला येतं. अहो साहेब ज्या एरियामध्ये पाणी नसतं 10 दिवस तिथं ना हापसा आहे ना कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही. मग माता माऊलीनं पाणी आणायला जायचं तर कुठून जायचं. लिखित किती वेळा तुम्ही यायच्या आधी मी सगळं लिखितच आहे. कधी असं आहे का मला सांगा. माझा प्रश्न काय तुम्हाला एकच प्रश्न आहे प्रांजळ मनानं. जोपर्यंत नगरसेवक किंवा अध्यक्ष बॉडीवर बसत नाही. आता यांनी तर सगळ्यांनी आमच्या सहित आश्वासनं दिली. सुखदेवनगरला गाडी गेली नाही का पाण्याची. आता पाठवून का जात नाही गाडी तिथं. गाडी पाठवते आता लगेच. माझ्यामुळे सांगू नका साहेब माझ्यामुळे सांगू नका. संगिनी बारंगुळे माझ्यामुळे आली नाही. पूर्ण बार्शीकरासाठी
माझा विषय नाही. दर 4 दिवसाला तुमच्या साहेब नियमामध्ये पाणी आहे म्हणते ती, मग 4 दिवसाला का सोडत नाही विचारायचं त्यांना. अहो किती दिवस म्हणते हो सर, मला हे सांगा पाऊस किती पडलाय, जनावर शेती वाहून गेली, पाण्याचं तर तुम्हाला कमतरता आहे का? फक्त पैप लिकीज, किती पैप लिकीज व्हायची मला सांगा, गेली किती वेळा? खांबे साहेब किती वेळा किती वेळा? तुम्ही काय करा, खांबे साहेबाला तुम्ही फोन करा आणि तुम्ही म्हणा खांबे साहेबाला बारमुळे मॅडमला तुम्ही किती वेळा म्हणला की पाण्याचा प्रॉब्लेम आहे. नाही मला फक्त मला दर आता तुम्ही म्हणता आणि पाणीपट्टी आम्हाला महिन्यातनं 3 वेळा सर पाणी सुटलंय, रेकॉर्डली चेक करा तुम्ही. दर महिन्याला जर 3 वेळा पाणी सुटत असेल तर आम्ही तुम्हाला महिन्याला पाणीपट्टी का द्यायची? पाणीपट्टी का द्यायची याचं बी मला उत्तर द्या साहेब. कशासाठी द्यायची? हो मॅडम तुम्ही आता नवीन आला म्हणते सांगू नका. ही बारशी करा 3 महिन्याचं काय सांगायला तुम्ही? 4 ते 5 वेळा येत होतं पाणी. नाही कुठेही आलं मला दाखवा. तुम्ही नवीन आला म्हणून मी तुमची बापू साहेब तुमच्या कॉलर बांधून फिरवायला तर मी नवीन आहे म्हणून मी शांतच बसते. पण तुम्हाला जर या गोष्टी माहित नाही तर ती बोलू नका. आम्ही बारशी कराय आम्हाला मला सांगा पाणी जर असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत यायचं काय काम आहे कसं आहे? नाही तुम्ही काय सांगता मग 5-4 वेळाचं काय सांगता तुम्ही? दाखवा रे पडली कुण्या एरियात कधी पाणी सोडलंय ती दाखवा. साहेबांना दाखवा सांगा की ती म्हणतात ना प्रॉब्लेम नाही दाखवा प्रॉब्लेम तुम्ही. हा तुम्ही माणसं 4 दिवसाला म्हणे ना पाणी 4 दिवसाला तर 4 दिवसाला पाईपलाईन नाही अहो साहेब अहो ही बारशी करायला काय तो काही वेळेस म्हणलं ना तुम्ही खरंच बारशी करायला विचारा. मला माहित आहे की तुम्ही नवीन आला हो मी मान्य करते. नाही तुम्ही आलात ना नवीन मग तुम्ही खालच्या अधिकाऱ्याला विचारा पाणी बारशी किती वेळा जातोय म्हणून. आम्हाला पाण्याचा प्रश्न लवकर सोडवा आणि पाणीपट्टी आमची माफ करा. पाणीपट्टीचंही निवेदन घ्या ती वाचा अगोदर. उगा काहीतरी हातात दिलंय म्हणून तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका. वाचायला द्या आधी निवेदन. नाही वाचा आधी. वाचल्याशिवाय तुम्हाला कसं कळायचं आम्ही काय दुखणं घेऊन आलो? नाही वाचा थोडा वेळ द्या आणि तुम्ही आचारसंहितेचं म्हणायला राजकीय दृष्टीचं मला सांगू नका. नाही आंदोलनच नाही. आम्ही पाणी मागे आलोय. आम्ही तुम्हाला पाणी मागे आलोय. पाणी मागायचं नाही. व्यवस्थित समजून सांगतोय. हो मी पाणी मागे आले. मी पाणीच मागे आले. नाही मग पाणी मागणं चुकीचं आहे का? पाणी मागणं चुकीचं आहे काय तुम्हाला? हा मग तात्काळ करा. हा द्या निवेदन धरताना घ्या एखादा फुटतो बसते मी. आणि आणखी एक आहे अपंगाला तुम्हाला भेटा यायचं म्हणल्यावर एक तर तुमची कॅबिन खाली करा नसेल तर अपंगाचं निवेदन खाली ग्राउंडला येऊन घ्या. त्यातला एक पर्याय काढा काहीतरी. पोच द्यायला लावा. सावली घालली. पाण्याची रुटीन जर 4 दिवसाला नाही आली तर पुन्हा येणार आहे मॅडम लक्षात ठेवा. आणि पुन्हा काय होईल ते होईल. काय नेमकं तुम्ही आंदोलन कशामुळे केलं, काय मागणी आहे तुमची? हे बार्शी शहरामध्ये पाण्याचा एवढा तुटवडा आहे. पाणी बरंच आहे तुम्ही बघताय. ओला दुष्काळ आहे. मरणाचा पाऊस पडलाय आणि बार्शी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अजिबात नागरिकांना पाणी मिळत नाही. चक्क 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. आम्ही अधिकाऱ्याला फोन केला की अधिकारी काय म्हणतात हा डिपार्टमेंट इकडे तिकडे उडवाउडीची उत्तरं. कोण लग्नाचं सांगतं कोण कार्यक्रमाचं सांगतं आणि कोण काय करतं पाईपलाईन लिकेज झाली आणि आम्ही ती नीट करू. पाईपलाईन अशी खराब झाली. जर वारंवार तुम्ही आम्हाला अशी पाईप फुटल्याची अधिकारी नसल्याची जर कारण सांगत असते तर आम्ही पाण्याला कुठं जायचं. आता त्या मॅडम बरोबर चर्चा केली. मॅडम म्हणतात 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी असतं. असं तर आम्हाला त्यांनी रोटेशन दाखवावं. पुणे एरियामध्ये कधी किती वेळ पाणी सोडलंय ते. जर पाणीच नसेल या जर आता परवा बघितलं बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. सगळ्यांनी आजी माझी असतील सगळ्या उमेदवारांनी मोठमोठी घोषणा जाहीर केली की आम्ही पाणी स्वच्छ आणि निर्मळ देऊ. बरं बाबा देऊ. मग जोपर्यंत तुमची बॉडीची स्थापना होत नाही निवडणुकीमध्ये रिझल्ट येत नाही तवर काय सीओ साहेबांनी आम्हाला पाणी द्यायचं नाही का? त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे का नाही? मग आम्हाला बार्शी करायला पाणी पाहिजे. आता महिन्यामध्ये 3 वेळा पाणी सोडतात.
10 दिवसाला पाणी म्हणल्यावर महिन्यात किती वेळा झालं? 3 वेळा झालं. आम्ही घरपट्टी किती महिन्याची भरतो? महिन्याची भरतो. मग असं का? ठीक आहे, तुम्ही आम्हाला महिन्याला 3 वेळा पाणी देता ना, मग 3 दिवसाची आमची घरपट्टी घ्या. महिन्याची वसूल करायची काय गरज आहे? मग ही आमची आज मागणी घेऊन पुसलोय. एकतर पाण्याचा सुरळीतपणा नाही. दर 4 दिवसाला आम्ही रोज म्हणत होतो, रोज नाही 4 दिवसाला 2 दिवसाला तरी पाणी सोडावं. आणि जी महिन्याची घरपट्टी वसूल केली जाते ती वसूल न करता महिन्यात तुम्ही 3 दिवस जरी पाणी दिलं ना, 3 दिवसाची आमच्याकडनं घरपट्टी वसूल करावी ही मागणी घेऊन आज आम्ही इथं आलोय.